आंतरराष्ट्रीय देशांतर्गत बाजारात सोन्याचा भाव हा गेल्या 5 वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचलेला आहे। देशांतर्गत बाजारात सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव हा 25,000हून कमी झालेला असून चांदी 34,000 रुपये किलो झालेली आहे। आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारात सोन्याचा भाव गेल्या 5 वर्षातील नीचांकी पातळीवर पोहोचलाय। देशांतर्गत बाजारात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 25,000 रुपयांच्या खाली आलाय। त्यासोबतच चांदीचा भावही 34,350 रुपये प्रति किलोवर पोहोचलाय। आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या भावावर दबाव वाढलाय। गुंतवणूकदारांनी बाजारात सोन्याची मोठ्या प्रमाणावर विक्री केली आहे, पण याचा सर्वात मोठा फटका सोने बाजारातल्या स्टॉकिस्टला बसलाय। बुलियन मार्केट म्हणजे काय झालेले, आता स्टॉकिस्ट असतात ते सफर करणारच। स्टॉकिस्ट, इट ऑल डिपेंड्स ऑन द स्टॉकिस्ट सफर करणारच, कारण की रेट तर उतरत चाललेले आहे म्हणून। न्यूयॉर्क बाजारात सोन्याचा भाव 1129.60 डॉलर प्रति औंसावर पोहोचलाय। एप्रिल 2010 पासूनची ही सर्वात मोठी घसरण आहे। या घसरणीचा परिणाम भारतीय बाजारावर झाला असून देशात सोनं गेल्या 5 वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचलाय। चांदीचा भाव 1% घसरणीसह 14.83 डॉलर प्रति औंसावर पोहोचलाय। भारतीय बाजारपेठेबद्दल बोलायचं झालं तर बऱ्याच सराफांनी सोन्याच्या दागिन्यांची ऑर्डर घेणं तुर्तास बंद केलंय, तर काही जण फक्त हॉलमार्कचे दागिने विकतायत। जो रेट आहे त्याप्रमाणे आम्हाला द्यावाच लागेल। हॉलमार्किंगचं वगैरे जे काय आहे ते आम्हाला त्याप्रमाणे। काही वेळात काय होते की रेट जर खाली उतरला तर थोडं हॉलमार्किंगमुळे आम्हाला त्याच्यात थोडं रेट वाढवून आम्ही तसं काहीतरी करायला पाहिजे, किंवा रेट थोडा वाढवून जर प्युअरचा रेट जर आज 24,900 किंवा 25,000 जो काय आहे तो आम्हाला 22 कॅरेटचा रेट आम्ही पण 24,700-800 रुपये लावून प्लस लेबर चार्जेस करून तसं आम्हाला थोडं इक्वलायझेशन करावं लागेल। तर सराफा बाजारातून ऑर्डर घेतली जात नसल्यानं ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे। आता काही लग्न सराई नाही आहे, सोनार काय बुकिंग घेत नाहीत, तर फायदा काय? हो, लग्न सराई असते तर फायदा झाला असता। दुसरीकडे सोन्याचे भाव कमी होऊनही जळगावात ग्राहकांचा उत्साह दिसून आला नाही। पावसानं दडी मारल्यानं अनेकांचे खिसे रिकामेच आहेत, त्यामुळेच ग्राहकांनी सराफा बाजाराकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे। आंतरराष्ट्रीय बाजाराचा घसरणमुळे सोन्याचे भाव कमी झाले। आपण पाहिलं पुढे भाव 33,000 पर्यंत गेलं होतं सोन्याचे भाव, आता 25,600 पर्यंत आलं। याची संधी मिळाली आपल्याला, तर आपण याचा फायदा घ्यावा पाहिजे। मी सांगतो ना की माझ्या पूर्वीचा अनुभव असा आहे की मंदीच्या भावात घेऊन ठेवायचं आणि तेजीच्या भावात विकून टाकायचं। नफा निश्चित मिळतो, सोन्यामध्ये व्याज सुटतोय, पण थोडा धैर्य ठेवावा लागतो। आंतरराष्ट्रीय बाजारात प्लॅटिनियमच्या भावात देखील 5% घसरण झाली आहे। त्यामुळे सध्या भलेही ग्राहकांच्या खिशात पैसे नसतील किंवा लगीन सराई नसेल म्हणून सोनं खरेदीचा उत्साह नसला तरी पुढे ग्राहकांची गर्दी वाढेल अशी आशा करायला हरकत नाही। जळगावहून संजय महाजनसह महेश बागल, साम टीव्ही, मुंबई।